अन्याबी. एका माणसाचं जेवण करायला इतक्या लोकांची काय गरज आहे? रमा, जेवण तूच बनव, पण आम्ही सगळे तुझ्या सोबतच राहणार. हे बघ, ह्याने दोन गोष्टी होणार. एकतर आपल्या सगळ्यांना ही जाणीव होईल की आपण सगळे एकत्र आहोत, आणि दुसरी गोष्ट ही की भीमला जाणीव असेल की जेव्हा तो कामावर जायचा तेव्हा त्याला कामावर पाठवण्यासाठी आपलं संपूर्ण कुटुंब कामावर लागायचं. तर भीम सगळ्यांचा आयुष्यभर ऋणी राहील, आणि हा ऋणी असण्याचा भाव नेहमी या संबंधांना बांधून मजबूत ठेवतो. चला. लक्षात ठेवेन बाबा की मी सकाळी नोकरीला जाताना माझं सगळं कुटुंब कसं जेवण बनवत होतं. ही नोकरी पण याची सुटली पाहिजे. कसंही करून भीम या जगातला सगळ्यात लाचार मनुष्य बनला पाहिजे, सगळ्यात मोठा बेरोजगार. म्हणजे लोक याला बघून फक्त हेच म्हणाले पाहिजे, काही बी करा पण याच्यासारखं नका बनू, नाही तर शेवट काही बी होणार नाही. ऐका, हा भीम निघून गेला की मग त्याच्या मागोमाग आपणही निघूया. चेहरा झाकायला कपडा ठेवूया, म्हणजे भीम आपल्याला ओळखणार नाही. आणि सोबत ना चाकू पण ठेवूया आपण. हा का जर का मध्येच आपल्याला भीमला घायल करून पळावं लागलं हा तर पळता आलं पाहिजे. हा, ते समज ठीक आहे, पण आता जरा रामजीची नौटंकी तर बघूया. बघा, अद्भुत आहे. एका मुलाला जेवण मिळावं त्यासाठी आपल्या 3 सुनांना कामाला लावून टाकलंय. अरे रामजी, असं तुम्हाला दिसतंय. दृष्टिकोन म्हणतात याला, कळलं का? की एक जणाला सक्षम करण्यासाठी सगळे जण मिळून मेहनत करत आहेत. पण जो तुला हे समजा नाही समजणार, कारण दुसऱ्यांचा तर सोडा, तू तर स्वतःला सक्षम करण्यासाठी पण काहीच नाही करत आहे. आणि जेव्हा तुझी बायको मेहनत करते, कष्ट करून जीवनात पुढे जाते, तेव्हा तुला ते बघवत नाही आणि तू तिला घालून पाडून बोलायला सुरुवात करतो. ए पुलिया, तुला हे कुठपर्यंत योग्य वाटतंय की मौका मिळाला नाही काही ना काही बोलून
तू जोखूला त्रास देत राहतेस हैं? हितेश भाऊ मित्र आहात ना, तर मित्र बनूनच राहा. कुठं त्रास देते मी जोखूला? जेव्हा बघावं तेव्हा जोखूच काय ना काहीतरी कारण शोधून मला त्रास देत असतो. त्याच काय त्या आता काय केलं म्या? काय केलं आहेस? अरे झोपेतनं अचानक उठले आणि बघितलं की तू घरात कुठं बी नाही आहेस. कोणती बी बायको जेव्हा बघते की तिचा नवरा अचानक घरातनं बेपत्ता झाला आहे तर घाबरणारच ना ती. आणि जेव्हा तो नवरा तुझ्यासारखा असणार जोखू, तर त्या हिशोबाने तर अजून बी घाबरायला पाहिजे. आता काय माहित कधी बी उठून तू काय करशील. अरे तर मग बघितलं ना का म्या ठीक आहे आणि म्या एकदम नीट नेटका बी आहे आणि काय बी केलेलं नाही आहे. आता जा इथून लवकर, मला झोप नाही उराली आताच. जातो. झोप तर मला बी येत नाहीये. मी जाते जरा रमाची मदत करून येते. जोखू, आता ही तुझी बायको जरा अतिच करायला लागली. जेवढं लवकर होईल तेवढा लवकर हिचा बंदोबस्त कर, नाहीतर तू लवकरच नवऱ्याचा गुलाम बनशील. बराबर बोल राहिले हितेश भाऊ. या फुलियाचा तर काहीतरी कायमचा इलाज केलाच पाहिजे. मग तुम्ही बघाच, या नक्कीच करणार इलाज. मेघनाथजी, हम्म? तुम्हाला विश्वास आहे तुमचे ते तिन्ही लोक चोरी करू शकतील? नक्कीच करतील ते, 100% करतील ते. अहो आपलेच माणसं आहेत मॅनेजर साहेब, त्यांच्यासाठी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तसंही आपल्या आधी शत्रुत्व आहे त्यांचं भीम सोबत, तर चोरी तर करतीलच ना. नमस्कार मालक. नमस्कार. तुम्ही म्हणाला होतात की ऑफिस नंतर इथे ये म्हणून. हो, आज काही गोष्टी वेगळ्या होणार आहेत, काही बदलणार आहेत. मला काही कळलं नाही साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. आजपासून हा तुझ्या सोबत काम करेल. जुन्या माणसाला आम्ही बाहेर पाठवलंय, काही कागद शाही वगैरे आणण्यासाठी. ए, कोणत्या जातीचा आहेस तू? बस तुमच्याच जातीचा आहे साहेब. अच्छा, आमच्या जातीचा आहेस. हो, तर मग हे सांग की त्या लोकांच्या विषयी काय विचार करतोस तू? त्यांच्याविषयी विचारच काय करायचा साहेब. जिथे भेटतील तिथे त्यांची विल्हेवाट लावायची. बरोबर. योग्य बोललास, आज विल्हेवाटच लावायची आहे. ऐक, आज भीमच्या समोर वर्तमानपत्राची चोरी होईल आणि जेव्हा चोरी होईल त्यानंतर तुम्ही दोघे जा, ठीक आहे? आणि त्यानंतर काय करायचंय हे मॅनेजर साहेब बघून घेतील, ठीक आहे? तुम्ही अगदी बरोबर केलं साहेब. त्या भीमरावाला बरोबर करणं गरजेचंच आहे. काल रात्री जेव्हा मी घरी पोहोचलो, आईची तब्येत जास्तच खराब दिसली. आजूबाजूला लोक होती. बोलता बोलता जेव्हा मी भीमरावांबद्दल बोललो तेव्हा तिथे एका समजदार माणसाने मला सांगितलं की अशा व्यक्तीला कामावर ठेवल्यामुळेच आईची तब्येत बिघडलीये. हो, योग्य बोलतोय साहेब. नाहीतर एवढी वर्ष त्यांच्यापासून आम्हाला दूर राहायची सूचना का दिली जायची? मजूर आहे साहेब, पण तरी सुद्धा सांगतो, भीमराव सारख्या लोकांना कामच दिलं नाही पाहिजे. खूपच छान. हे चांगलं आहे ना आनंद? सगळं घर बाहेर जाऊन भीमसाठी जेवण बनवतंय, कमावतंय. आणि माझ्यासाठी सगळं घर फक्त समजावण्यासाठी एकत्र येतं. आता बोल ना काहीतरी. हा काही नाही बोलणार. घे 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 चाय घे. घरातली सगळी लोक बाहेर गेलीये, घरात कोणी नाहीये आणि मला जाग आली. तुमच्या दोघांसाठी चाय बनवली. घ्या 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 घ्या.
मला नाही वाटत हा काही बी बोलू शकल. मला तर वाटतंय की लहानपणापासून याला त्या भांडखोर बाईच्या नवऱ्याचा भक्तच बनवून ठेवलाय. बघ ना, आता बी तुझे बाबा तिने सुनांना घेऊन कसं त्या माणसासाठी जेवण बनवून घेते, तसं बी याला लहानपणापासून हेच शिकवलं असेल की त्या माणसासोबत राहायचं, त्या माणसाची साथ द्यायची, त्याच्या मागे उभं राहायचं. हो ना? बरोबर बोलतेय ना मी? आणि आता तर इतक्या श्रद्धेने करतोय की कोणी बी त्या माणसाला काही बी बोललं तर याला वाटतं की ते पाप होतंय. हो ना? आई, मला भडकवण्याचा प्रयत्न नको करू. बघा बघा बघा, याला काही बी म्हंटल तर याला वाटतंय काय आपण भडकवतोय. पण खरी गोष्ट तर हीच आहे की जर मला या घरामध्ये हे म्हंटल जातं की मी त्या माणसाची अंधविरोधी हाय, तर हा बी त्या माणसाचा अंध समर्थक हाय. पण आंधळ होणं बरोबर नाहीये माझ्यासाठी बी आणि याच्यासाठी बी. खरं बोलते आई. डोळे असून पण आंधळ्यासारखं वागणं बरोबर नाही. हे घ्या, जा तुम्ही. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. आजचं हे जेवण तुम्हा सर्वांचे माझ्यावर उपकार आहेत. लवकरच कशा ना कशा पद्धतीने चुकवेन. भीम भाऊ, हा तर आमचा जिव्हाळा आहे. वहिनी, जिथे प्रेम आणि जिव्हाळा असतो तिथे कर्ज अजून जास्त असतं. नक्कीच चुकवेन. ठीक आहे, जे वाटेल ते करा, पण आता जा, नाही तर उशीर होईल. येतो बाबा. चोखू, आता आपणा समद्यासनी पण निघावं लागेल. हं? लक्ष्मी, तुला काय दिसतं का ग? तुझी नजर कमजोर झाली वाटतं. हा, तुझ्या नवऱ्याचा चहाचा पियाला ठेवला इकडं. तुला कळत नाहीये का हा पियाला पण मीच ठेवून येऊ? हे तुम्ही असं का बोलताय? अगदी बरोबर बोलतो या. बोल ना, तुझी नजर खरंच कमजोर आहे का फक्त भीमच्या समस्या दिसतात आणि माझ्या नाहीत? म्हणजे तुम्ही बाळादादा आणि आईच्या बोलण्यात आलायत का? माझ्याकडे बुद्धी नाहीये का? मी विचार करू शकत नाही का? समजू शकत नाही? गपचुप्पा पेला उचल आणि आतमध्ये ठेवून ये. तुलाच सांगतोय. नाही उचलणार मी हा पेला. आधी मी तुमचं समद काम करायची,
पर आज तुमचं वागणं वेगळं आहे, कारण ही रात्रीचीच गोष्ट आहे. फक्त विषय बदलला आहे. रात्री बाळादादा पुरुष असण्याच्या गर्वाने करुणाताईकडून आपले पाय चेपून घेत होते, आणि आता तुम्ही पुरुषार्थाने चहाचा पेला मला उचलायला सांगताय. पर मी हे नाही करणार. लक्ष्मी, बघितलं बघितलं कशी गेली ती आता. एक तर तिने हे उचललं नाहीये, दुसरं कुठे गेली ती? बाहेर. जर रागात असती तर आतमध्ये गेली असती ना, पण नाही, बाहेर गेली ती. तर बाहेर जाऊन तुझ्याबद्दल काहीतरी सांगल ती. त्या भांडखोर बाईला सगळं सांगल. खरी गोष्ट ती हीच आहे. ती भांडखोर बाई आणि तिचा नवरा दोघही मिळून या घराला, या चाळीला आणि या समाजाचं नुकसानच करत आहे. आणि त्या दोघांचं कोणी बी नुकसान करत नाहीये. समजतंय का नाही तुला? आज आपण भीमरावाला असा धडा शिकवूया की आपला समजा जुना हिशेब बराबर होईल. हळूहळू चला. जर आपण भीमाच्या जवळ पोचलो तर त्याला समज कळल. मग आपण त्याचा हिशोब कसा पुरा करायचा. हिशोब तर व्यवस्थित झालाच पाहिजे, प्रत्येक नात्याचा. मग तो भावाचा असो नाहीतर बायकोचा. ते दोघं कुठे गेले? कोण आहात तुम्ही? अहो काय करताय तुम्ही? अहो काय करताय तुम्ही? बाहेर निघा इथून. आणि पेपरला का हात लावताय तुम्ही? अहो अहो असं करू नका. अहो हे बघा, मला कोणाशी भांडायचं नाहीये तुमच्याशी, पण पेपरची रक्षा करणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही कोण आहात? तुमचे हे कपडे काढा. काढा. असं करा, तुम्ही चाकू काढा, आम्ही वर्तमानपत्र एकत्र करतो. चला चला. पेपर्सला हात लावू नका. पेपर्सला हात लावू नका. दूर व्हा. दूर व्हा. हे बघा, तुम्हा सगळ्यांना माहित नाहीये ह्यात काय आहे. मी हे सगळं तुमच्यावर टाकेन. पेपर ठेवा. पेपर खाली ठेवा. इकडे या सगळे. ह्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं केमिकल आहे जे पेपर बनवताना शाईमध्ये मिळवलं जातं. हे जर माणसांच्या अंगावर पडलं ना तर माणसांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. टाकेन मी तुमच्या अंगावर आत्ताच्या आत्ता. दूर व्हा. दूर व्हा सगळे. दूर दूर सगळे दूर. आणि चला चला, हे तुम्ही सगळे हे चेहऱ्यावरचा कपडा काढा. दरवाजा तर बंद आहे,
माहित नाही आतमध्ये काय होत असेल. मॅनेजर साहेब, जे होणार चांगलंच होणार. आणि अंदर 4 लोक आहेत, हितेश, जनार्दन, जोखू, मनोहर आणि ते त्या भीमरावला. चौघेही सहजपणे निपटवतील त्या भीमरावला. आज तर मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. बस फक्त थोडीशी वाट बघा तुम्ही. दरवाजा उघडणार आणि आनंदाची बातमी मिळेल आपल्याला. पूर्ण दिवस नाहीये माझ्याकडे, सगळा वेळ नाहीये माझ्याकडे. हा कपडा काढा सांगितलं ना मी तुम्हाला.